तो काम करतायत. आपलंही मनापासून स्वागत असेल. 2 दिवस मात्र दीपक पिळगावकर सर नव्हते आज. हां, ते बाहेर होते, परंतु आज ते इथं उपस्थित आहेत आणि शेवटच्या दिवशी त्यांच्या जोडीला गोटे अंपायर असेल. तर आपलंही मनापासून स्वागत असेल. पहा, सामन्याला सुरुवात होईल. दरम्यान या ठिकाणी उपस्थित होते आमचे मित्र समालोचक पार्थ नाणेकर. आपलंही मनापासून स्वागत असेल. इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून आता ते खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारची सेवा पुरवत आहेत. आपल्याही कामासाठी कार्यासाठी आमच्या शुभेच्छा असणार आहेत. चला, महागणपती 11 तुमचा 12वा खेळाडू, रांजणगावचा 12वा खेळाडू समालोचन कक्षेमध्ये बसेल. आणि पहा, या सामन्यामध्ये आपल्याला एक खरं तर ज्या खेळाडूची पहिल्या दिवशी मी चर्चा केली तो खेळाडू काल आपण बघितला आणि तो पुन्हा एकदा आज या मैदानामध्ये आपण त्याला खेळताना पाहणार आहोत. तो अर्थातच राहुल धुमाळ स्ट्राईक एंडला असेल, तर नॉन स्ट्राईक एंडला सतीश गावडे, आयडॉल प्लेअर महागणपती 11 रांजणगावचा गजा. तर गोलंदाजी मार्कवरती पहा, पहिल्या क्रमांकाचे षटक घेऊन दरेकरवाडी स्पोर्ट्स क्लब ऋषिकेश माशेरेच्या हातामध्ये चेंडू असेल. पहा, मंदार पाटील पाचोनकर यांच्या मालकीचा असलेला महागणपती 11. तर एका बाजूला दरेकरवाडी स्पोर्ट्स क्लब दरेकरवाडी धानोरे, समीराबा गावडे आणि सुभाष मासेरे यांच्या मालकीचा असेल हा संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. एक नेटका आयोजन आणि देखणी स्पर्धा. आलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांचं दुपारच्या सत्रामध्ये आपण मनापासून स्वागत करूयात. 3:02 होत आहेत. पहा, वेळेला सतत प्राधान्य दिलेली ही स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं खेळाडूंना शिस्त लावणारी ही स्पर्धा. सामन्याला सुरुवात होईल. पहा, पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय यावेळेस राहुल धुमाळने. पहा, लॉंगॉफचा खेळाडू दरम्यान चेंडूवरती येईल. दुसरीचा प्रयत्न केला गेलाय. सतीश गावडे बघा किती वेगानं, गुड रनिंग बिटवीन द विकेट. एका बाजूला प्रचंड मोठा अनुभव, तर दुसऱ्या बाजूला राहुल धुमाळ कडे देखील आपण पाहतो की त्याची एक वेगळी स्ट्रेंथ आहे. फलंदाजी करत असताना चोहो बाजूंनी तो मैदानामध्ये खेळत असतो. यावेळेस पहा, गॅपमध्ये पहा कशा प्रकारे चेंडू त्याने ड्राईव्ह केलाय. अफलातून फटका खेळला गेलाय. कॉपी बुक शॉट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 रन. थँक्यू. पहा कशा प्रकारे त्यानं चेंडू टायमिंग केला आणि सर्कल बरोबर भेदलं. पहा, हे टेक्निकली खेळाडू. खरं तर आपण पाहतो की टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला बरेचसे खेळाडू ताकदीचे फटके खेळताना पाहायला भेटतात, परंतु टेक्निकली बरेचसे फटके मारताना विशेष करून मी राहुल धुमाळला पाहतो. पहा, यावेळेस बिग हिट केलाय. 1 बाउंस चेंडू पुन्हा सीमारेषेला आग लावेल. पॉवरफुल फटका, 4 रन. धावफलक जाऊन पोहोचलाय. पहा, महागणपती 11 दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावरती असणार आहेत. सलगचे 2 चौकार यावेळेस राहुलच्या बॅटमधून निघालेला आपण पाहतोय. उजव्या स्टँडच्या काहीसा बाहेर ठेवलेला चेंडू. पहा, अकूट टप्प्याचा वाईड चेंडू पंच दीपक पिळगावकर सर्कल होत आहेत. अवंतर एका धावाने धावफलक पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती असणार आहेत. तिसऱ्या दिवसातील पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेली लढत. पहा, अनेक खरं तर मान्यवरांनी यावेळेस फुलटॉस चेंडू. पहा, दिशा केली. सुरेख फटका राहुलच्या बॅटमधून. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 रन. अनेक मान्यवर खरं तर या स्पर्धेच्या दरम्यान आपण पाहतो उपस्थित होत आहेत. नुकतेच उपस्थित असलेले माजी सभापती सन्माननीय विक्रमवीर पैलवान सुभाष अण्णा उमाफ यांचं मनापासून स्वागत असेल. त्याचप्रमाणे एरो स्पोर्ट्स व्हीसीसी मांडवगण फराटा संघाचे संघमालक माहिती सेवा समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणदादा गव्हाणे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलंही मनापासून स्वागत असेल. आणि खेळाडूंच्या अंगावरती असलेले जे आपण किट पाहतोय, ड्रेस कोड जे पाहतोय, ते एरो स्पोर्ट्सच्या माध्यमातून बनवले गेलेले आहेत लक्ष्मणदादा गव्हाणे यांनी. आणि नक्कीच खऱ्या अर्थानं ते स्पर्धेची शोभा वाढवत आहेत. कारण
प्रत्येक टीमला ज्या प्रकारचा प्रोफेशनल किट बनवला गेलाय तो खरं तर या स्पर्धेची एक उंची वाढवतोय, स्पर्धेचं खऱ्या अर्थानं वैभव वाढवणार आहे. पहा यावेळेस सुरेख फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर, राहुल धुमाळ चौथा चौकार या षटकामध्ये त्याच्या बॅटमधून निघालाय. काल देखील आपण बघितलं होतं की राहुल किती आक्रमक खेळला होता. पहा आज पुन्हा एकदा त्यानं मैदानाच्या आतमध्ये त्याची आक्रमक खेळी तो सुरुवातीला सिद्ध करतोय. 4 चौकार पहिल्या षटकामध्ये मारलेत. पहा दरम्यान एका षटकानंतर तब्बल 21 धावा धावफलकावरती महागणपती 11 रांजणगाव संघाच्या असणार आहेत. सुरुवात तो अच्छी हुई, परंतु काल मी सांगितलं की या मैदानावरती 100 धावा देखील कमी पडतायत. कारण तुम्ही बघितलं काल 117 धावा ज्यावेळेस रांजणगाव संघाने केल्या होत्या त्याचा पाठलाग करत असताना राहुल संघ अगदी 2 धावांनी त्या सामन्यामध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं. म्हणजे इथं कोणताही फलंदाज इथे तुम्ही त्याला नक्कीच कमी किंवा या ठिकाणी तुम्ही त्याला जर त्याच्यावरती असलेला विश्वास जर तुम्ही कमी केला तर तो नक्कीच तुम्हाला पराभवाचं तोंड दाखवल्याशिवाय राहत नाही. याचं उदाहरण आपण काल बघितलं होतं. त्यामुळं यावेळेस देखील आता बघायचं आहे की मोठा धावफलक महागणपती 11 संघ उभा करतो की काय. एका षटकानंतर बघा सुरुवात चांगली केलेली आहे. चांगली सुरुवात हा तुमचा अर्धा विजय असतो, परंतु क्रिकेटचा खेळ सातत्यानं त्याला अपवाद राहिलेला आपण पाहतोय. धावफलकावरती 21 असताना पहा दुसरं षटक मैदानामध्ये तुषार डफळ. यावेळेस सतीश गावडे, ओ खराब क्षेत्ररक्षण, क्षेत्ररक्षक चेंडूला पाठबरोबर असेल. पाहायचंय चेंडू शिफारशीच्या आतमध्ये गॅदर केला जाईल. तिसरीचा प्रयत्न केला गेलाय आणि बघा दरेकरवाडी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संदीप शेठ दरेकर यांचं आगमन होतंय. आपलं मनापासून स्वागत असेल, विनंती असेल स्थानापन्न व्हा. पहा 3 धावा घेतल्या गेल्यात. किती आपण पाहतोय दोघांमधलं कॉम्बिनेशन बघा मैदानामध्ये. सतीश गावडे आणि राहुल धुमाळ मध्ये रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम आहे. यावेळेस हा चेंडू पहा राहुल धुमाळला केवळ दिशा करून गेलाय पहा आणि त्यावरती 2 धावा त्याने घेतल्यात. एक समझबूझ के क्रिकेट मैं कहूँगा, कारण प्रत्येक चेंडूवरतीच आक्रमकपणा दाखवायचा असं क्रिकेटमध्ये नक्कीच नसतं. पा हे राहुल धुमाळ त्याच्या फलंदाजीमधून दाखवून देतोय. एका बाजून आपण पाहतोय की सतीश गावडेकर असलेला अनुभव, प्रचंड दीर्घकाळ खरं तर क्रिकेटची सेवा करणारा हा खेळाडू आज आयडॉल म्हणून महागणपती 11 संघामध्ये आपण त्याला पाहतोय. यावेळेस पहा ड्राईव्ह केलेला चेंडू ऑन ड्राईव्ह मिड ऑन मध्ये. दरम्यान यावेळेस सुभाष मासेरे चेंडूला गॅदर करेल. कोणती धावड असेल धावफलकावरती पहा तब्बल 26 धावा षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना बनवल्या गेल्यात. दरम्यानच्या काळामध्ये भरतदादा गव्हाणे यांचं देखील आगमन होते. आपलंही मनापासून स्वागत असेल. यावेळेस पहा क्षेत्ररक्षक पहा चेंडू खाली येतोय. राहुल धुमाळ यावेळेस फ्रस्ट्रेट होतोय. झेल बाद पहिला फलंदाज महागणपती 11चा पॅव्हलियनमध्ये. राहुल धुमाळ बाद होते बा धावफलकावरती 26 धावा असताना. या ठिकाणी आपण पाहतोय महागणपती 11 रांजणगावचा संघ उपस्थित आहे आणि त्यांचे या ठिकाणी मान्यवर मंडळी आणि खेळाडू स्वतः आपण पाहतोत. दी कराटे चॅम्पियन्स क्लबचे सरपंच शरद फंड सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं स्वागत असेल. त्याचप्रमाणे गायत्री फिटनेस दिगंबर फंड आपलंही स्वागत आणि अमोल पाचुंदकर पाटील आणि सतीश फंड मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत असेल. पहा हा चेंडू यावेळेस सतीश गावडेला बीट करताना आपण पाहतोय. तुषार डफळ दरम्यानचा निर्धाव चेंडू असेल. पहा 26 धावा धावफलकावरती होत आहेत. राहुल धुमाळ बाद झाल्याच्या नंतर महेश पाचुंदकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असेल. 1.5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. एका बाजूने राहुल बाद झाला असला पहा सुरुवातीच्या षटकामध्ये त्यानं 4 चौकारांना केलेली आक्रमक सुरुवात
यावेळेस सतीश कावडे कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू पहा सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. दोन षटकांचा खेळ संपलाय. एक फलंदाज बाद आणि 30 धावा. धावपलिकेवरती पहा महागणपती 11 रांजणगाव संघाचे असणार आहेत. तिसऱ्या क्रमांकाच्या षटकाला सुरुवात होईल मैदानाच्या आतमध्ये. आज खऱ्या अर्थानं अनेक स्पर्धा आपण पाहतो खऱ्या आपल्या पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये होत आहेत. ज्या स्पर्धेची उद्घोषणा आपण काल केली आमदार चषक 2021 शंभू महादेव प्रतिष्ठान आणि ग्रामस्थ राहू यांच्या यावेळेस मारुती कामठे डाऊन दी बॉल. महेश पासूनकर बिग विकेट इज डाऊन. डीजे राहुल आर के के ले गई दिल मेरा मन चली, ले गई दिल मेरा मन चली. अली वली महागणपती 11च्या पॅव्हेलियनमध्ये सन्नाट आपण पाहतोय कारण महेश पाचुंदकर सारखा फलंदाज पहिल्या चेंडूवरती बाद होणं हे किती दुःखदायक असेल पहा. आखूट टप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न केला. मारुती कामठेने कोणतीच चूक केली नाही आणि मारुती कामठेचं ज्यावेळेस बाईट पहिल्यांदा दिवशी मी घेतली होती त्यानं सांगितलं होतं की आम्ही देखील या स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळणार आहोत आणि बघा त्याच जोशान हा संघ मैदानामध्ये उतरलाय आणि त्या प्रकारची नक्कीच कामगिरी करण्याच्या दिशेनं नवीन फलंदाज जाईल मैदानाच्या आतमध्ये. वैभव सेनेलकर पहा हा चेंडू पहा. यावेळेस बीट केलाय वैभव सेनेलकर. नो बॉल असेल. नो बॉल पंच घोषित करतायत. तर चेंडू थ्रो केलाय पहा. आपण पाहतो स्पर्धेमध्ये थ्रो गोलंदाजी केल्याच्या नंतर त्या बॉलरला त्या स्पर्धेमध्ये अर्थात या संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाही अशा प्रकारचं नियम आपण पाहतोय. तर नक्कीच रिप्लेसिंग बॉलर तिथे मागवला जाईल. दरम्यान फ्री हिट असेल. धावपलिकेवरती आपण जाऊयात. 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पूर्ण होत आहेत रांजणगाव संघाचे पहा. परंतु महत्वाचा विकेट इथे पाहतो आपण महेश झिरोपाड दरेकरवाडी स्पोर्ट्स क्लब संघाला मिळालाय. एका बाजूला राहुल धुमाळ देखील आपण पाहतोय. आखोट टप्प्याच्या चेंडूला इथं तो पुरेपूर बॅटवरती टॅप करू शकला नाही आणि झेलबादून परतलाय. त्यानंतर पुढचा विकेट आपण पाहतोय महेश झिरोपाड. वैभव सेनेलकर आता मैदानामध्ये असेल पहा गोलंदाजी मार्गवरती. यावेळेस हा चेंडू वैभव सेनेलकर पहा क्षेत्ररक्षक खाली येईल दूरवरून आणि मला वाटतं सुभाष मासेरे परंतु फ्री हिटचा चेंडू होता. त्यानं जल्लोष तिकडे साजरा केला परंतु इकडे पहा जवळपास 3 धावा पळूनच्या पूर्ण केल्या गेल्या पहा. सुभाष मासेरे तिथे मला वाटतं संघनायक होता आणि पुरेपूर प्रयत्न वैभव सेनेलकरनं फ्री हिटच्या चेंडूचा घेण्याचा इथे केलेला आपण पाहिला. दरम्यानच्या 3 धावा घेतल्या गेल्या. धावफलक पुढे जाईल. तब्बल 34 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस सतीश गावडे सीधी सीमारेखा के बाहेर लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार.
धावफलक पुढे जाईल पहा तब्बल 40 धावा. एका बाजूने महेश बाद झाला असला, राहुल झाला असला तरी सतीश गावडे मैदानामध्ये आहे पहा. आणि आज सतीश गावडेला मैदानाच्या आतमध्ये आपल्या पुरेपूर अनुभवाचा उपयोग करावाच लागेल आणि संघासाठी मोठं कॉन्ट्रीब्यूट करावं लागेल. 40 धावा धावफलकावरती असताना गोलंदाजी मार्कवरती पहा शुभम दरेकर. यावेळेस गॅपमध्ये चेंडू डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. शिवशाही मिसळ चौकार. सुरेश 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 पहा सतीश गावडेच्या बॅटमधून दुसरा चौकार निघालाय. धावफलक पुढे जाईल 44 धावा. एका षटकारापाठोपाठ दुसरा चौकार. एक आपण पाहतो की प्रोफेशनल फलंदाजी पहा एक टेक्निकल फटके काय असतात हे मी नेहमी राहुल धुमाळच्या बॅटमधून बघत असतो आणि सतीश गावडे आपल्याला इथे पाहायला भेटतात. चला वेळ लावू नका. गोलंदाज पुन्हा एकदा शुभम दरेकर सतीश गावडेसाठी. हो हा चेंडू पहा ग्लास केलाय. यावेळेस जाईल सीमारेषेच्या बाहेर. नो बॉल आणि 4 धावा. चेंडू थ्रो केला गेलाय आणि गोलंदाज इथे आता थांबवलं जाईल. धावफलकावरती पहा 49 धावा पूर्ण होत आहेत. आणि आता पाहायचं आहे की दरेकरवाडी स्पोर्ट्स क्लब कोणता गोलंदाज पुढे घेतला जाणार आहे, कारण 2 गोलंदाज आतापर्यंत थांबवले गेलेत. या स्पर्धेमध्ये कुठच्याही प्रकारची थ्रो गोलंदाजी आपण पाहतो की अलाउड नसेल. एक थ्रो टाकल्याच्या नंतर त्या बॉलरला संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाही. अशा प्रकारचं नियोजन आपण पाहतोय की मल्हारप्पा गव्हाणे चषक या स्पर्धेमध्ये केलं गेलेलं आहे आणि त्याचा पुरेपूर अवलंब मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय. चुकी करणाऱ्या खेळाडूला गोलंदाजाला इथं एक्सक्यूज केलं जात नाही पहा. डोलारे सर आणि दीपक पिळगावकर सर आपण पाहतोय मुख्य पंच म्हणून त्या ठिकाणी आहेत. स्पर्धेच्या दरम्यान आवर्जून उपस्थित असलेले पहा पैलवान मल्हारप्पा गव्हाणेंना सातत्यानं मार्गदर्शन ज्यांचं असतं असे उद्योजक पैलवान राहुलदादा गव्हाणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे ॲडव्होकेट सचिन तात्या गव्हाणे, विकास काका गव्हाणे, त्याचप्रमाणे आपण पाहतोय पैलवान बालाजी गव्हाणे उपस्थित आहेत. या सगळ्या मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत असेल पहा. खरं तर प्रत्येक संघाची ज्यावेळेस मॅच असते पहा प्रत्येक टीमची यावेळेस पहा वैभव सिनेलकरच्या बॅटमधून चेंडू सरळ सीमारेषेला आग लावेल. पॉवरफुल षटकार. डीजे राहुल आर के थँक्यू डीजे. या ठिकाणी सन्माननीय संदीपजी दरेकर उपस्थित आहेत. आपलंही मनापासून स्वागत. आणि शेवटच्या दिवशी या स्पर्धेचं आकर्षण असेल ते म्हणजे डान्सिंग गोट्या अंपायर. तर त्यासाठी सौजन्य करणारे सन्माननीय संदीपजी दरेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं मनापासून स्वागत असेल. खरं तर आपणच्या स्पर्धेमध्ये सातत्यानं काही ना काही नवीन प्रयोग आपण पाहत असतो. मग डान्सिंग गोट्या अंपायर असेल किंवा सचिन तेंडुलकर असेल, सचिन तेंडुलकरचं डुप्लिकेट असेल, अशा प्रकारे आपण कोरेगावच्या मला वाटतं मैदानावरती सचिन तेंडुलकरचं डुप्लिकेट तर अशा प्रकारे डुप्लिकेट सचिन डान्सिंग गोटे असं वैशिष्ट्य आपणच्या स्पर्धेत सातत्यानं राहिलेलं आहे. धावफलकावरती आपण जाऊयात. 56 धावा 3 षटकानंतर बनवले गेलेत पहा.
यावेळेस सतीश गावडे आणि चेंडू सरळ वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय खणखणी चौकार. धावपलिकेवरती तब्बल 60 धाव पूर्ण केले गेले. पहा षटक क्रमांक 4 मैदानामध्ये आपण पाहतोय ऋषिकेश मासरेच्या पहिल्या चेंडूवरती सतीश गावडेनं चौकार खेळलाय. कारण ही जबाबदारी ओळखून आता सतीश गावडे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. कारण 2 महत्वाच्या विकेट लवकर गेल्याच्या नंतर आपल्याकडे असलेली जबाबदारी ही नक्कीच किती मोठी असेल. पहा पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवरती पुरेपुरी यावेळेस मात्र येऊ शकत नाही. एक धाव मिळेल. पहा 61 धावा धावपलिकेवरती असणार आहेत. 8 चेंडूचा सामना केलाय सतीश गावडेनं. 4 चौकार खेळलेत, 1 षटकार, 27 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. खरं तर असे सिनियर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना सतीश गावडे असतील किंवा अजून काही सिनियर खेळाडू असतील पहा, याचा एकेरी उल्लेख साहजिकपणे कॉमेंटेटरकडून होत असतो. कारण यावेळेस पहा नो बॉल, मारुती कामठे डाऊन दी बॉल अँड लूज कॅच. परंतु पहा बिमर टाकला गेलाय आणि नो बॉल पंचांनी घोषित केला. यावेळेस पहा चुका होत आहेत. दरेकरवाडी स्पोर्ट्स चुकांपाठोपाठ चुका करतायत. गलतियों के बाद गलतियां, गलती जायज नाही होती यावेळेस कळवतायत पंच. नो बॉल असेल, बिमर टाकला होता आणि या अवंतर धावांनी धावपलिक पुढे जाईल. पहा महागणपती 11 धावपलिकेवरती तब्बल 65 धावा नोंदवल्या गेल्यात. फ्रीटचा चेंडू असेल, समोरच्या बाजूला पाहतोय आपण सतीश गावडे. पाहायचंय काय कशा पद्धतीनं सामना करेल फ्रीटच्या चेंडूचा. दरम्यान पाहतोय यावेळेस कव्हरच्या दिशेला खेळलाय, क्षेत्ररक्षक खाली येतोय पहा आणि फ्रीटचा चेंडू. कारण या अगोदर देखील आपण पाहिलं सुभाषने घेतलेला झेल, तोही फ्रीट होता. इथे देखील आपण पाहतोय फ्रीटचा चेंडू आणि एक छोटा खेळाडू मला वाटतं दरेकरवाडी स्पोर्ट्स क्लब संघामध्ये आहे ज्याने झेल घेतला, जो कव्हर सीमारेषेवरती आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करतोय पहा. साहिल शेख छोटा खेळाडू आहे. खरं तर अनेक खेळाडू आपण या स्पर्धेमध्ये बघितलेत, कमी वयाचे 14-16 वर्षाचे, 14 वर्षाचे असे खेळाडू देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला भेटले. आणि विशेष करून त्यांनी देखील आपल्या खेळानं तमाम रसिक प्रेक्षकांना प्रभावित केलेलं आपण पाहिलेलं आहे. यावेळेस वैभव सेलकरनं हा चेंडू यावेळेस पाहायचंय, प्रयत्न सुरेख होता परंतु चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावफलक पुढे जाईल पहा 72 धावा. आता वैभव सेनलकरनं ठरवलं असेल महेश पाचुंदकर आणि राहुल धुमाळ आमच्यापर्यंत काय बॅटिंग येऊ देत नाहीत, आज इथं संधी असेल आणि संधीचं सोडं करावं लागेल. यावेळेस फुलटॉस चेंडू होता पहा, डीप मिड विकेटच्या दिशेला खेळलाय. यावेळेस क्षेत्ररक्षक खाली येईल पहा, झेल टिपला गेलाय. वैभव सेनलकर 3रा विकेट पॅव्हलियन मध्ये. थँक्यू, धन्यवाद. या ठिकाणी दिनेश गव्हाणे आणि विशाल शेठ सवाशे यांचं आगमन होतंय. आपलं मनापासून स्वागत असेल पहा. 3रा फलंदाज वैभव सेनलकरच्या रूपाने बाद होतोय. धावफलकावरती 72 धावा असणार आहेत आणि आता फलंदाजी करण्यासाठी प्रीतम क्षीरसागर मैदानामध्ये असेल. वैभव सेनलकरनं बघूयात आपण किती धावा बनवल्या. 6 चेंडूमध्ये 18 धावा वैभवने केले पहा आणि आपलं कामगिरी करून तो नक्कीच परतलाय. प्रीतम क्षीरसागर नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल, तर एका बाजूने सतीश गावडे मैदानाच्या आतमध्ये आपापली नक्कीच पाहतोय आपण की महत्त्वाच्या सामन्यामध्ये खांद्यावरती जी मोठी जबाबदारी पडली ती समर्थपणे पेलतायत. आणि मी चर्चा केली खरं तर अशा सिनियर खेळाडूंचा एकेरी उल्लेख साधारणपणे होत असतो, परंतु तो खरं आपण पहा की ज्यावेळेस असे बरेचसे खेळाडू सिनियर खेळाडू मैदानामध्ये खेळत असतात त्यावेळेस त्यांना आवाजावं करणं थोडंसं ऑकवर्ड वाटतं आम्हालाही. त्याच्यामुळं खेळाडू हा सगळा सारखा असतो पहा. यावेळेस हा चेंडू बीट केले सतीश गावडेला. दरम्यानचा डॉट चेंडू आपण पाहतोय, निर्धाव चेंडू असेल. 4 षटकांचा खेळ संपला मैदानामध्ये आणि 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 72 धावा महागणपती 11 रांजणगाव संघाने बनवल्यात. अजून 18 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल हा संघ मारेल तो येणारा नक्कीच काळ आपल्याला बघायचं आहे पहा. या स्पर्धेसाठी
अनेक मंडळींनी योगदान दिलेलं आहे आणि त्यांची उपस्थिती प्रार्थने या ठिकाणी आपण पाहतोय होत आहेत. कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं डिंगरजवाडीचे माजी सरपंच, सायंकाळ सत्रामध्ये सन्माननीय राहुलदादा गव्हाणे हे देखील या ठिकाणी उपस्थित राहून गेले आणि त्यांनी देखील आपल्या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं या ठिकाणी जयेशदादा शिंदे माजी उपसरपंच विठ्ठलवाडी हे सातत्यानं स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असतात. थोड्या वेळापूर्वी उपस्थित राहिलेले विक्रमवीर पैलवान सुभाष शान्ना उमाफ अनेक मंडळी खरं तर या स्पर्धेच्या दरम्यान उपस्थित होत आहेत. या सगळ्यांचं मनापासून स्वागत असेल आणि अनेकांच्या सहकार्यानं गणेश बापू कुटे उपाध्यक्ष भाजपा पुणे जिल्हा यांनी या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी बक्षीस या स्पर्धेमध्ये आपण पाहतो की 32 इंची LED TV दिलेला आहे. त्यांचाही मनापासून धन्यवाद असेल पा. त्याचप्रमाणे जयेशदादा शिंदे माजी उपसरपंच विठ्ठलवाडी यांनी देखील उत्कृष्ट फलंदासाठी एक सोन्याची अंगठी अशा प्रकारचं पारितोषिक बक्षीस दिलेलं आहे. उत्कृष्ट गोलंदाजाला गणेश बापू दरेकर उद्योजक यांच्या वतीनं एक सोन्याची अंगठी असेल पा. हे पा समोरच्या बाजूला जो फ्लेक्स आहे हरिहरेश्वर डेव्हलपर्सच्या बाजूला काही लहान मुलं आहेत. आपण आपल्या हातामध्ये जे आरसे आहेत ते खाली ठेवा पहा. यावेळेस सतीश गावडेच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावा मिळतील. धावपलिकेवरती तब्बल 77 धावा नोंदवल्या गेलेत पहा. समोरची जी मुलं आहेत आपल्या हातामध्ये जे आरसे आहेत ते खाली टाका. यानंतरचा सामना असेल पहा गुरुदत्त फायटर्स धानोरे विरुद्ध डिंगरजवाडी फायटर्स. संघाची लिस्ट आपल्याकडे जमा झालेली आहे. गव्हाणे 11 अर्थात सगळे गव्हाणे त्यामध्ये आहेत. यावेळेस पहा आखूट टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पूल केलाय सतीश गावडे. डाऊन दी बॉल आणि कॉटन बोल्ड केलाय फलंदाज. चौथा धक्का. धावपलिकेवरती पहा तब्बल 77 धावा. चौथा फलंदाज बाद होतोय सतीश गावडेचे रोपण 5व्या क्रमांकाच्या षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना. खरं तर आखूट टप्प्याचा चेंडू होता. स्टेप आउट करून पुढे मारण्याचा प्रयत्न आपण पाहिलं. काहीसा उसळी घेणारा चेंडू इथे पुरेपूर आपण पाहतो पूल करू शकला नाही सतीश गावडे आणि एक सोपा झेल देऊन बसलेत गोलंदाज सोहेल शेखच्या हातामध्ये. पहा हा एक सोहेल आणि साहिल शेख अशी जोडी मैदानामध्ये आपण पाहतो. यावेळेस पहा प्रीतम क्षीरसागरच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावा मिळत आहेत. राहुल माफ करा सागर टावरे आणि प्रीतम क्षीरसागर ही जोडी आता मैदानामध्ये. प्रीतमच्या बॅटमधून चौकार निघालाय. 81 धावा धावपलिकेवरती असणार आहेत. सोहेल शेख ऑन बॉलिंग मार्क. हा चेंडू पहा यावेळेस अवंतर चेंडू असेल काहीसा स्वेर चेंडू असेल. वाईड मुख्य पंचांनी घोषित केलाय. अतिरिक्त 1 धाव मिळेल. महागणपती 11 संघाच्या धावपलिकेवरती वाढ होत असताना 82 धावा पूर्ण होत आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर आपण पाहतो की अनेक मंडळींचं योगदान आणि सहकार्य मी सांगत होतो. त्यामध्ये 1 ते 3 क्रमांकासाठी ज्या ट्रॉफी असतील त्यासाठी ॲडव्होकेट सचिन तात्या गव्हाणे उद्योजक यांच्या वतीनं असेल. पहा सोहेल शेख चेंडू खाली येईल. पहा साहिल शेख कव्हरच्या सीमारेषेवरती झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. सोहेल शेख गोलंदाजीवरती होता आणि साहिल शेखनं झेल पकडलाय. पहा
पाचवा फलंदाज बाद होतोय रांजणगाव संघाचा 82 धावा धावपलकीवरती असताना संदीप शिंदे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल पहा. 1 ते 3 क्रमांकासाठी ट्रॉफी सौजन्य ॲडव्होकेट सचिन तात्या गव्हाणे उद्योजक यांच्या वतीनं असतील. तर मॅन ऑफ द मॅचसाठी विशेष सहकार्य आपण पाहतोय गणेश शेठ तोडकर. मॅन ऑफ द मॅचची प्रत्येक ट्रॉफी यांच्या वतीनं दिली जाते पहा. माजी उपसरपंच तळेगाव डमडेरे ॲडव्होकेट सन्माननीय गणेश शेठ तोडकर यांचं देखील मनापासून धन्यवाद असतील. अनेकांच्या योगदानानं सहकार्यानं आपण पाहतो की ज्यांचं आगमन होते दिनेश गव्हाणे हे पिच क्युरेटर. खरं तर पिच सौजन्य दीपक शेठ वाघमारे आणि दिनेश गव्हाणे यांचं असेल. त्यांचं देखील मनापासून स्वागत पहा. सागर टावरे डावखुऱ्याचा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असेल. अशा अनेक मंडळींच्या योगदानातून ही स्पर्धा संपन्न होते. आजचा तिसरा दिवस आपण पाहतोय. 5वा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे पहा. यावेळेस सागर टावरे सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय. षटकार. सागर टावरेच्या बॅटमधून यावेळेस षटकार निघालाय पहा. धावपलकावरती तब्बल 88 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकाचा खेळ उर्वरित शिल्लक असेल मैदानामध्ये. 12 चेंडूमध्ये बघायचं एका बाजूने सागर टावरे संदीप शिंदे आपल्या संघाला कुठपर्यंत घेऊन जाणार आहेत. कारण दोन्ही सामने ज्यावेळेस खेळले गेले महागणपती 11 प्रथमतः ज्यावेळेस प्रतिस्पर्ध्यांना 100 धावा केल्या होत्या 100+ त्यावेळेस त्याचा पाठलाग करताना या संघाने त्या बनवल्या. आणि काल आपण बघितलं की 117 धावा बनवल्या. त्यानंतर 118चा पाठलाग करत असताना म्हणजे या संघाने प्रत्येक सामन्यामध्ये 100+ धावा बनवलेल्या आहेत. या सामन्यामध्ये बघायचं आहे 12 चेंडूमध्ये अजून किती धावा ते जमवणार आहेत आपल्या संघाच्या धावपलकीवरती. साहिल शेख गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. यावेळेस हा चेंडू पहा. 1 धाव मिळेल संदीप शिंदेला. सागर टावरेला तो स्ट्राईकवरती घेऊन येईल. एका धावेने धावपलक पुढे 89 धावा असणार आहेत. भारतीयांच्या नसानसामध्ये भरलेला क्रिकेटचा खेळ हा. टेनिस क्रिकेटच्या अनेक स्पर्धांचं खरं तर आपण पाहतो की 1 वर्षाचा पूर्ण कालावधी गेल्याच्या नंतर अनेक स्पर्धा अलीकडे आता आपल्याला पाहायला भेटतात. अनेक स्पर्धा त्या ठिकाणी होऊ घातलेल्या आहेत. राहुलच्या स्पर्धेचं उद्घोषण आपण काल केली. 1 लाखाची ती स्पर्धा असेल पहा. आणि यावेळेस पहा सागर टावरे चेंडू फेकून दिलाय डीप लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी तडका षटकार. धावपलकावरती तब्बल 95 धावा पूर्ण होत आहेत पहा. 6व्या क्रमांकाचे षटक साहिल शेखच्या गोलंदाजीवरती केलेलं आक्रमण आपण पाहतोय. साहिल शेख हा एक कमी वयाचा खेळाडू. खरं तर आपण पाहतो 2 खेळाडू एका बाजूने सोहेल आणि साहिल शेख हे या संघामध्ये आहेत. आणि हा साहिल काहीसा कमी वयाचा हा खेळाडू. यावेळेस पहा पुढे ठेवलेला चेंडू बीट केलाय सागर टावरेला. दरम्यान डॉट चेंडू असेल पहा. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. अनेक स्पर्धांची चर्चा आपण करतोय. शंभू महादेव प्रतिष्ठान राहूची स्पर्धा असेल. त्यानंतर 1 फेब्रुवारीपासून चौकाची टीम देखील शुभम मला सांगितलं की छत्तीसगड या ठिकाणी जाते. म्हणजे अनेक स्पर्धा त्या ठिकाणी आता होत आहेत. यावेळेस हा चेंडू पहा. आणि धावबाद इथं होता आपण पाहतोय की संदीप शिंदे मात्र आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित पोहोचलाय. 1 धाव मिळेल 22 रूपामध्ये. अतिरिक्त 1 धावणे धावपलक पुढे जाणार आहे. तब्बल 96 धावा धावपलिकावरती पूर्ण होत आहेत. मांडवगण फराटा या ठिकाणी देखील 51,000ची एक मोठी स्पर्धा तिची उद्घोषणा आपण थोड्या वेळाने करणार आहोत. अशा प्रकारे अनेक स्पर्धा खरं तर होत आहेत. आणि विशेष करून म्हणजे 1 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ग्रामीण भागातील खेळाडूंना एक चांगल्या प्रकारची व्यासपीठ आणि संधी या स्पर्धेच्या माध्यमातून मिळते. यावेळेस आखूट टप्प्याचा चेंडू पहा. संदीप शिंदेच्या बॅटमधून 1 बाउन्स चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. थँक्यू डीजे. धावपलकावरती 100 धावा महागणपती 11 रांजणगाव संघाचे पूर्ण होत आहेत पहा. 6व्या क्रमांकाचं षटक आपण पाहतोय मैदानामध्ये पहा. साहिल शेख यावेळेस बिगिट केलाय. क्षेत्ररक्षक पहा. ओहो. आणि इथं टायमिंग पहा. क्षेत्ररक्षक चेंडूला गॅदर करू शकत नाही.
एक टप्पा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकार. पहा एका बाजूने राहुलनं केलेली सुरुवात. पहिल्याच षटकामध्ये त्यानं 4 चौकार मारले. त्यानंतर तो बाद झाला. एका बाजूनं महेश शून्यावरती बाद झाला. त्यानंतर सतीश गावडेनं किल्ला सांभाळला आणि आपल्या संघाला एका चांगल्या सुस्थितीमध्ये नेत. पुन्हा एकदा वैभव सरेलकर थोडासा आक्रमक खेळला. त्यानंतर पहा मैदानाच्या आतमध्ये सागर टावरे एका बाजूनं 4 चेंडू खेळलाय, 12 धावांवरती खेळतोय. संदीप शिंदेनं सलगचे 2 चौकार खेळून आपल्या संघाच्या धावफलकावरती वाढ केलेली आपण पाहतोय. शेवटचं षटक मैदानामध्ये असेल पहा. सोहेल शेख त्याचं दुसरं षटक टाकतोय पहा. सायल शेख आणि सोहेल शेख अशा प्रकारचे 2 खेळाडू या संघामध्ये आपण पाहतोय. हा चेंडू पहा यावेळेस इष्टरक्षक मात्र चेंडूला गॅदर करू शकला नाही. त्यावरती घेतली गेलेली सिंगल आपण पाहतोय. वाईड चेंडू आणि अवंतर 1 धाव. एकूण 2 धावा मिळत आहेत. धावफलक पुढे जाईल 2 धावांना पहा. 106 धावा धावफलकावरती असणार आहेत. यावेळेस संदीप शिंदे पहा बिग हिट केलाय. चेंडू सरळ फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. पॉवरफुल षटकार. आखूड टप्प्याचा चेंडू होता पहा. परफेक्ट टायमिंग केलाय आणि सरळ चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर फेकून दिला. धावफलकावरती पहा षटकारानं 112 धावा. शेवटचं षटक आपण पाहतोय मैदानामध्ये आणि शेवटच्या षटकामध्ये पहा जी आक्रमकता हवी असते ती पहिल्या चेंडूवरती संदीप शिंदेने दाखवून दिली. पुन्हा एकदा सोहेल. दरम्यान यावेळेस पहा काहीसा उसळी घेणारा बाउन्स चेंडू केलाय. पंच नक्कीच कळवतायत 1 बाउन्स वॉर्निंग खेळाडूला त्या ठिकाणी गोलंदाजाला केली जाते पहा. धावफलकावरती 112 धावा नोंदवल्या गेल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि पहिला चेंडू ज्यावेळेस उसळी घेणार असतो त्यावेळेस पंच आपण पाहतो की काहीशी वॉर्निंग त्या खेळाडूला गोलंदाजाला करत असतात. त्यानंतर पुढच्या चेंडूवरती मात्र एक्सक्यूज नसेल पहा. दरम्यान यावेळेस निर्धाव चेंडू असेल संदीप शिंदेला. साहिल शेखचा डॉट चेंडू पाहतो आपण. धावफलक स्थिर असेल ते म्हणजे 112 धावा. एक चांगल्या सुस्थितीमध्ये महागणपती इलेव्हन रांजणगाव संघाचा धावफलक जाऊन पोहोचलेला आपण पाहतोय. हो यावेळेस पहा सागर टावरे मात्र पोहोचू शकत नाही. फलंदाज बाद. अमोल पाचोदकर मैदानामध्ये. ही निसर्गाची किमया पहा. निसर्गासमोर आपण काही करू शकत नाही. आपण अनेकदा बघितलं उत्तराखंडमध्ये आलेला प्रलय असेल किंवा आपण पाहतो की समुद्र किनारी येणारी जी चक्रीवादळ असतात. अलीकडे आपल्या काळात आपण पाहिलं की आपल्या पावसाळा सुरू होण्याच्या पूर्वी जे वादळ मुंबईवरून निघालं ते आपल्या पुण्यातून जुन्नर तालुक्यामार्गे जे नाशिकला गेलं. अशा प्रकारची वादळं असतात, नैसर्गिक वादळ असतात पहा. आता ही प्रक्रिया आपण ज्यावेळेस प्राथमिक शाळेमध्ये होतो पहा त्यावेळेस अभ्यासामध्ये अशा गोष्टी होत्या. आणि हे वादळ पाहिलं की मला प्रवीण कामटकरची आठवण आली. मला वाटतं तोच होता त्या मैदानावरती. तर गॅलरी सौजन्य देणारे सन्माननीय पर्वतराज नाबगे यांचं आगमन होतंय. मनापासून स्वागत. मला वाटतं आप्पा बजरंगवाडीचं ते मैदान होतं आणि वादळ आलं होतं प्रचंड मोठं आणि संपूर्ण स्टेज सहित कॉमेंट्री बॉक्स उडून गेलं होतं पाठीमागे. आणि मला वाटतं प्रवीण होता त्यावेळेस कॉमेंट्री करण्यासाठी. म्हणजे दुखापत फारशी काही झाली नाही, परंतु आपण जर तो व्हिडिओ बघितला बऱ्याच जणांनी ते शूट केलं होतं. वादळानं संपूर्ण कॉमेंट्री बॉक्स आणि व्यासपीठ सगळं पूर्णपणे उलटलं होतं पहा. इतकं मोठं वादळ मला वाटतं त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं होतं बजरंगवाडीच्या मैदानावरती. तर जाऊयात मैदानामध्ये पहा.
अमोल पाचुंदकर स्ट्राईकवरती असेल. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू पहा, पूल केलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. पॉवरफुल सक्सेसफुल षटकार. DJ SA. धावपलिकेवरती 6.5 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू असेल, लास्ट बॉल टू गो. 118 धावा धावपलिकेवरती पूर्ण केले गेलेत. चला चेंडू आतमध्ये घ्या आणि मला वाटतं यस आणि हा सर्वोच्च धावसंख्या या स्पर्धेतली पा. काल 117 याच संघाने केल्या होत्या आणि 118चा पाठलाग राहू संघाला करायचा होता. आज 118 रांजणगाव संघाने केलेत पा. या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या असेल. पण आपण असं म्हणू शकत नाही की ही धावसंख्या विजयाची तुम्हाला त्या ठिकाणी हमी देईल, कारण 100 धावा देखील इथं तुम्हाला कमी पाडतायत 7 षटकांमध्ये. यावेळेस पहा कोटप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा डीप मिड विकेटच्या दिशेने खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती असेल पहा, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय पहा. 2 धावा घेतले गेले, तिसरीचा प्रयत्न होणार आहे. संदीप शिंदे करतोय फेक चुकीच्या दिशेनं आणि अमोल पाचुंदकर पहा नशीब किती थोर आहे. पुन्हा एकदा चौथी धाव. यावेळेस मारुती आडवा आला. बजरंग बली की जय आणि इथं बाद होईल तो अमोल पाचुंदकर, परंतु 3 धावा घेतल्या गेल्यात. धावफलक पुढे जाईल 118 आणि 121 धावा. 121 रन and 122 रन्स टू विन. 42 चेंडूमध्ये 122 धावांचं टार्गेट असेल. धावांचा डोंगर इथं उभा केला गेलाय, परंतु हा डोंगर मी असं म्हणणार नाही की भेदणं अवघड आहे. जर तशी फलंदाजी केली सुभाष तर सगळं शक्य आहे. आणि ज्यांची खऱ्या अर्थानं आम्हाला आतुरता होती, गेले 2 दिवस आम्ही ज्यांची वाट बघत होतो, असे संघ मालक आमदार राहुलदादा कुल राहू संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय माऊलीआबा अर्थात ज्ञानेश्वर थेऊरकर यांचं आगमन होतंय. आपलं मनापासून स्वागत असेल. विनंती करतो, आता मला वाटतं तुम्ही तुमच्या डगआउटमध्ये जाताल. खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी आपलं स्वागत आहे. पैलवान बालाजी गव्हाणे या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते पा. आपलंही मनापासून स्वागत. आणि मला वाटतं पैलवान बालाजी गव्हाणे शिरूर केसरी आणि त्यानंतर पुणे जिल्हा केसरी, खऱ्या अर्थानं 11 गदांचे मानकरी आहेत. खरं तर त्यावरती मला कुस्तीकडे जायचं होतं, परंतु सामना तितका प्रेक्षणीय सुरू होता आणि आपल्या तालुक्याचं खऱ्या अर्थानं वैभव आहे. बालाजी गव्हाणे असेल, त्याचप्रमाणे आपला विठ्ठलवाडीचा अविनाश गवारे असतील शिरूर केसरी, आपल्या आंबळ्याचा जयदीप बेंद्रे असेल, असे अनेक पैलवान खरं तर कुस्ती क्षेत्रामध्ये ज्यांनी चांगली कामगिरी केली आहे. उपमहाराष्ट्र केसरी अभिजित कटके असतील, असे अनेक खरं तर कुस्तीची देखील मोठी परंपरा आपल्या परिसराला आहे, आपल्या भागाला आहे. आपले देखील बरेचसे संघमालक पाहतोय आपण पैलवान आहेत. त्यामध्ये पैलवान प्रवीणजी गव्हाणे, प्रवीण गोटे गव्हाणे, बरेचसे पैलवान आहेत. आता बरेचशा मान्यवरांच्या पुढे पै लावलं जातं पहा, परंतु खऱ्या अर्थानं हा शब्द जो आहे अस्सल रांगडे मातीमध्ये खऱ्या अर्थानं कसरत करून आपलं शरीर एक चांगल्या प्रकारे पिळदार म्हणून कुस्तीची ज्यांनी सेवा केलेली आहे त्यांच्या पुढे आपण पाहतो की अशा प्रकारचे शब्द आपल्याला पाहायला भेटतात. आणि तोही वारसा आपल्या महाराष्ट्राच्या मातीला प्रचंड मोठा आहे. त्यामुळं प्रत्येक खेळ खरं तर आपण जपला पाहिजे आणि जपतोय. मग तो कुस्ती असू द्या, क्रिकेट असू द्या किंवा एवढा दुसरा कुठला खेळ असू द्या. चला सामन्याला सुरुवात होईल. मिनी गोटे अंपायर मैदानामध्ये आहेत. आणि शेवटच्या दिवशी तुमची जुगलबंदी असेल आणि मी इथं असेल. एका बाजूनं दीपक पिळगावकर सर आणि एका बाजूनं शंकरराव धोत्रे अर्थात गोटे अंपायर. पाच सामन्याला सुरुवात होईल. महागणपती 11 रांजणगाव एक मोठा धावफलक उभा केला 121 धावांचा. त्याचा पाठलाग करायचा आहे दरेकरवाडी स्पोर्ट्स क्लब संघाला. आणि संघाचं नक्कीच संघाची ऊर्जा
संघाची ताकद वाढवण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय माऊलीशेठ थेऊरकर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा देखील आपल्या संघाच्या खेळाडूंबरोबर बसलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत असेल. आणि बघायचंय हा सामना किती प्रेक्षणीय होणार आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ लावू नका रांजणगाव संघ, कारण सायकलच्या सत्रामध्ये शेवटच्या सामन्याला बरेचशा प्रॉब्लेमला आम्हाला सामोरं जावं लागतं बा. बॅड लाईट होतं, त्यामुळं आयोजकांसमोर अडचणी निर्माण होतात. आपल्याला विनंती असेल की आपण सामन्यांना गती द्या. लाईव्ह आपण पाहतोय स्पर्धा होते www.chauka.in च्या माध्यमातून. संदीप सिनलकर सर आणि त्या ठिकाणी कॅमेरा पर्सन आपण पाहतोय समाधान गायकवाड, मुख्य स्कोरर म्हणून शुभम गावडे सर त्या ठिकाणी आहेत. आमचा आवाज ज्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवला असे बंडू डिजे, संपूर्ण जिल्ह्यामध्ये ज्यांच्या आवाजाची एक वेगळी ओळख आहे असे बंडू कारकुड, बंडू डिजे, त्यांचं देखील स्वागत असेल. आपल्या मान्यवर मंडळीचं स्वागत असेल बा. आणि माझ्या समेत आपण ज्यांचा आवाज सकाळपासून ऐकत आहात, खरं तर गेली 2 दिवस प्रशांत पांडमन माझ्या समेत होता, परंतु काही कारणास्तव आज तो येऊ शकला नाही. थोड्या वेळापूर्वी पार्थ नाणेकर देखील या ठिकाणी येऊन गेलेत इव्हेंटच्या माध्यमातून. आता ते थोडेसे व्यस्त आहेत तिकडे, परंतु ते देखील या ठिकाणी येऊन गेले, त्यांचं स्वागत असेल. आणि सकाळपासून आपण ज्यांचा आवाज ऐकत आहात, पुणे पोलीस दलामध्ये आमच्यातीलच एक असलेला हा मित्र, पुणे पोलीस दलामध्ये आपल्या खऱ्या अर्थानं राज्याची सेवा करतोय पोलीस दलामध्ये. आणि आत्ता पुण्यामध्ये चतुस्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये तो कार्यरत आहे. परंतु हे सगळं करत असताना क्रिकेटची आवड आणि क्रिकेटच्या समालोचनाची आवड, अनेक स्पर्धांमध्ये तो सातत्यानं जात असतो. अनेकदा आपल्या दर्जेदार समालोचनानं तो प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत असतो. मग ते कुठे स्पर्धा असू द्या, म्हणजे आपली ड्युटी, आपलं कर्तव्य आणि आपली आवड खरं तर समालोचनाची, या गोष्टी तो सातत्यानं जपत आलेला आहे. असा आमचा एक उमदा जवान महाराष्ट्र पोलीस समालोचक प्रवीण कामटकर माझ्या समेत आहे, त्याचं देखील आपण मनापासून स्वागत करूयात. यानंतर मी विनंती करेल मायक्रोफोनवरती प्रवीण कामटकर यांना. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद सर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक नामवंत क्रीडा स्पर्धा आणि त्या स्पर्धेतला नक्कीच एक महत्त्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये खेळवला जातोय. समरभूमीचे समधी मालक, शतयुद्धाचे मानकरी, रणफंदीची जात आमुची, कोण आम्हास भयभीत करी, कोण आम्हास भयभीत करी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 121 धावेंचा पाठलाग करायचा. 122 धावेंचं टार्गेट आहे. पहिलं षटक. या चेंडूवरती आक्रमण, चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार. वाईट +4. सन्मान्य श्री शरद फंड सर आणि सन्मान्य श्री सरपंच मोहनदादा शेळके या दोनही मान्यवरांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपल्या या ठिकाणी शुभागमन झालंय. आपलं पैलवान मल्हारप्पा गव्हाणे करंडकाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हा चेंडू पाहावा लागेल. यावेळेस एक चांगला चेंडू मैदानाच्या मध्ये पडलाय. 5 धावा धावपलक्यावरती मित्रांनो. पहिल्या चेंडूवरती नक्की ज्या आल्यात, बोनस स्वरूपात नक्की धावा ज्या मिळतात, 5 धावा धावपलक्यावरती आहेत. 122 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे आणि पाहूया कशा प्रकारचं कामकाज होईल. हा चेंडू थोडासा खाली राहिला आहे, फलंदाजाला नक्कीच समजू शकत नाहीये. डॉट स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. फेकी खराब आहे. वारंवार चुका मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. गलती और गलतियों पे गलती मैदान के अंदर. आता चुकांविषयी मात्र एक वाक्य नेहमी सांगावं लागतं. 1 बार गलती करे उसे इंसान कहा जाता है, 2 बार गलती करे उसे अनजान कहा जाता है, 3 बार गलती करे उसे नादान कहा जाता है, बार बार गलती करे उसे पाकिस्तान कहा जाता है, और हर गलतियों को माफ करे उसे हमारा प्यारा हिंदुस्तान कहा जाता है. 22च्या स्वरूपात नक्की धावा ज्या कळवतात. 7 धावा धावपलक्यावरती ज्या लागल्या जातील. हा चेंडू पाहायचा अतिशय सुरेख आहे. 7 बोले तो 7 में रहना, 7 बोले तो 7 में खेलना, 7 बोले तो 7 में संघर्ष करना, 7 बोले तो 7 में विजय प्राप्त करना. एकमेकांची साथ मित्रांनो किती महत्वाची असते. युनिटी इज द पॉवर. तुम्ही पाहू शकता हा चेंडू पहा हलक्यात नक्कीच जो ढकलून दिला गेला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळेल. धावपलक एकने वाढेल. 8 धावा धावपलकावरती आहेत.
या स्पर्धेमध्ये नक्कीच नवनवीन विक्रमचे प्रस्थापित केले जात आहेत आणि पहा हे विक्रम या मैदानावरती मोडले देखील गेलेत. तुम्ही पाहिले असेल 117 धावांचं मात्र मोठं बलाढ्य टार्गेट या ठिकाणी या स्पर्धेमध्ये होतं आणि ते देखील मोडलं गेलंय. 121 धावा सर्वोच्च धावसंख्या मात्र या मैदानावरती बनवली गेली. 122 धाव्यांचं टार्गेट ठेवलंय आणि पाहूया 122 धावा मैदानावरती पूर्ण होणार का. ओ यावेळेस पाहायचंय पॉवरफुल प्रहार केलाय. चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर फेकून दिला जाईल षटकारासाठी 6 धावेसाठी. DJ SK Production. चौदा धावा पहा धावफलकावरती आहेत आणि खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटला मात्र नक्कीच एक दुःखद घटना खऱ्या अर्थानं जी घडली आहे. निलंगा तालुक्यातील शिडोळे येथील खेळाडू आहे अमोल धुमाळ. क्रिकेट सामन्याच्या दरम्यान खेळत असताना बॉल लागून मात्र त्याचा दुर्दैवी मृत्यू जो झालाय आणि तो मृत्यू मित्रांनो गार्ड न लावल्यामुळे झालाय. त्यामुळं आपण खेळत असताना मात्र आपली सर्वात महत्त्वाची सुरक्षा जी आपण घ्यायची आहे. कोणत्याही खेळाडूनं गार्ड न लावता मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळू नका. त्या खेळाडूला मात्र आमच्या संपूर्ण पहिलवान मल्हारी आप्पा गव्हाणे करंडकाच्या वतीनं अमोल धुमाळ या खेळाडूला मात्र भावपूर्ण श्रद्धांजली आहे. यावेळेस पाहायचंय चुका वारंवार घडतायत आणि मित्रांनो अशा जर चुका तुम्ही मैदानाच्या आतमध्ये करत असाल ना तर खऱ्या अर्थाने तुम्हाला मात्र नक्कीच पराजयाच्या खाईमध्ये जावं लागेल. धावफलक वाढेल. 17 धावा धावफलकावरती आहेत. आणि या स्पर्धेचा नियम आहे मल्हारी आप्पा गव्हाणे यांच्या स्पर्धेमध्ये मात्र नियम जो मात्र बनवलाय गार्ड लावल्याशिवाय कोणताही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जो फलंदाजी करणार नाही. आणि अशा घटना ज्या घडत असतात त्यामुळे आपण नक्कीच जी काळजी घ्यायची आहे. आणि क्रिकेट खऱ्या अर्थानं बदललंय आणि एका विशिष्ट उंचीवरती मात्र ही क्रिकेटची स्पर्धा जाऊन जी पोहोचली आहे. तुम्ही पाहतायत पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जो संपला जाईल. 17 धावा धावफलकावरती आल्यात. थोडंसं महागडं षटक मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये पडलंय आणि एक चांगली सुरुवात आहे. विनंती आहे पंचांना खेळाडूंना सूचना करा. प्रत्येक ओव्हरला आपण ओव्हर मीटिंग घेत आहे ती आपण आता कॅन्सल करायची आहे कारण वेळ वाचवायचा आहे. वेळेला फार मोठं अनन्यसाधारण महत्त्व आहे. यानंतर देखील अजून एक सामना आपल्याला जो खेळवायचा आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये बॅड लाईट होणार नाही याची मात्र आपण काळजी घ्यायची आहे. त्यामुळे वेळ वाचवायचा आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये नक्की जे पाहायला मिळते. स्वामी विवेकानंद म्हणत असतात ज्याची सुरुवात चांगली ना त्याचा शेवट देखील चांगला. वेल बिगिनिंग इज द हाफ सक्सेस. चांगली सुरुवात हे निम्म यश आल्यासारखं असताना पहा 17 धावा धावफलकावरती आल्यात. एक षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय. आता शेवटचे 36 चेंडू मात्र मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 105 धावा बनवायच्यात. त्यामुळे आता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आक्रमणावरती उतरावं लागेल. तुम्हाला तुमचे बाहू खोरावे लागतील. चौकार षटकार मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळावे लागतील. दुसरं षटक महेश पाचुंदकर गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होतोय. समोर केतन. कशा प्रकारचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये करणार आहे प्रेक्षक मंडळी मात्र या सामन्यावरती नक्कीच नजर रोखून जे उभे आहेत पाहायला मिळेल. शेवटचे 36 चेंडू आणि 105 धाब्यांची गरज. वाह काय चेंडू टाकलाय. डॉट स्वरूपाचा आहे. सामन्याचं समीकरण बदललंय. शेवटचे 35 चेंडू जिंकण्यासाठी 105 धाब्यांची गरज. महेश पाचुंदकर खऱ्या अर्थाने पहा गोलंदाजीतला एक तेजपुंज तारा आहे. हा चेंडू नक्कीच ढकलून दिला जातोय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार होईल. खणखणीत सनसनी चौकार. चौकारानं धावफलक वाढेल. 21 धावा धावफलकावरती आहेत. 21 रन लॉस ऑफ विदाउट विकेट. हा चेंडू पहा खोदून काढलाय. धावबाची संधी असेल. पंचांकडे अपील केलं जातंय आणि पाहायचंय अति घाई संकटात नहीं जोर का झटका धीरे से लगे नजर हटी दुर्घटना घटी हाथ से हाथ तक लालच का फल हमेशा बुरा होता है.
गुडजे. आणि पहा यावेळेस दरेकरवाडी संघाच्या अनधिकृत बांधकामावरती अक्षरशः बुलडोजर फिरवलाय आणि माघारी परतावं लागेल. क्रिकेट मधली आत्महत्या तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये नक्की जी पाहायला मिळते आहे. धावपलकावरती तुम्ही पाहाल 21 धावा धावपलकावरती आहेत. एक आघाड्याच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला नक्की ज्या पाहायला मिळणार आहेत. नवीन फलंदाज आता मैदानाचा ताबा घेणार आहे. उपस्थित होत आहेत पहिलवान प्रवीण आबा गव्हाणे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपलं देखील पहिलवान मल्हारी आप्पा गव्हाणे करंडकाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज स्वतः संघाचा संघ मालक संघ नायक मैदानाच्या आतमध्ये जाताना जे पाहायला मिळतात सुभाष महेश पहा मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू डॉट टाकलाय, त्यानंतर चौकार आला आणि त्यानंतर मात्र एका फलंदाजाला धावबाच्या रूपानं माघारी जे परतवलाय हा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल मैदानाच्या मध्ये पहा घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. पुन्हा एकदा धावबाची संधी, पंचांकडे अपील, परंतु पाहायचंय फलंदाज सुरक्षित आहे. या चुका तुम्हाला महागात ठरू शकतात. 22 धावा धावपलकावरती नक्की लागल्या जात आहेत. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये आहे. डोक्यावरती बर्फाचा खडा ठेवून तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये काम करावं लागेल. शांत आणि संत सुरुवात तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जी पाहायला मिळते आहे आणि कित्येक मैदानावरती मात्र हा असणारा फायटिंग स्कोअर देखील बनवला गेला आहे. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. कोणत्याही क्षणी मात्र कोणतीही घटना क्रिकेटमध्ये घडू शकते. 22 धावा धावपलकावरती या ठिकाणी नक्कीच ज्या लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत गोलंदाज यावेळेस सज्ज होतोय. महेश बॉल टू स्ट्रायकर अँड बॅट्समन सुभाष. रिव्हर्स शिफ्ट खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल मैदानाच्या मध्ये पाहायला येईल. धावपलक एकीने वाढेल, लेग बाईट्स पंच कळवतील आणि धावपलक जाऊन पोहोचणार आहे. 23 धावा धावपलकावरती आहेत. अनेक दानशूर दात्यांनी मात्र ही क्रिकेटची स्पर्धा यशस्वी होत असताना नक्कीच फार मोठं बक्षीस रूपी दान या स्पर्धेला जे दिलंय आणि त्या सर्व बक्षीस दात्यांचं आमच्या मल्हारी आप्पा गव्हाणे करंडकाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत आहे. कारण आपल्या सौजन्यामुळे दानशूर दातृत्वामुळे मात्र ही क्रिकेटची स्पर्धा उभी राहिली. सर्वांची साथ खऱ्या अर्थानं जी लाभली आहे, या सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद खऱ्या अर्थानं जे थोडेच आहेत. अतिशय सुरेख चेंडू होता. केवळ सिंगल मैदानाच्या आतमध्ये आले आणि मित्रांनो आता सिंगल डबलने काम चालणार नाही. आता तुम्हाला मात्र क्रिकेटमधले दादा फटके खेळावे लागतील. चौकार षटकार मैदानाच्या आतमध्ये वसूल करावे लागणार आहेत. 24 धावा धावपलकावरती षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपलंय. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 30 आणि जिंकण्यासाठी बनवायच्यात 98 धावा. 24 धावा धावपलकावरती आहेत आणि 24 अंक म्हटलं की क्रिकेटच्या देवाचा वाढदिवस अर्थात सचिन रमेश तेंडुलकर 24 एप्रिल 1973 रोजी मात्र क्रिकेटमध्ये मात्र नक्कीच देवाचं जे आगमन झालं. खऱ्या अर्थानं 24 सप्टेंबरला मात्र क्रिकेटच्या देवाचा जन्म झाला आणि त्यानंतर मात्र अविरत 24 वर्ष मात्र क्रिकेटची अविरत सेवा क्रिकेटच्या देवानं केली आणि खऱ्या अर्थानं 16 नोव्हेंबर रोजी मात्र क्रिकेटच्या देवाला भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. सचिन नावाचा फार मोठा इतिहास क्रिकेटला जो लाभला आहे आणि क्रिकेट म्हटलं की सचिन तेंडुलकर आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं करायचंय असं मात्र नक्कीच मानस पहिलवान मल्हारी आप्पा गव्हाणे यांचा जो असतो. आणि माझ्या मते मला आठवतंय गतवर्षी सचिन तेंडुलकर यांचा डमी देखील मात्र या स्पर्धेमध्ये जो मात्र आणण्यात आला होता. यावर्षी मात्र तुम्हाला शेवटच्या दिवशी डान्सिंग अंपायर गोट्या अंपायर शंकर धोत्रे यांचा मात्र डान्स तुम्हाला शेवटच्या दिवशी मात्र या मैदानावरती पाहायला मिळेल. एक धाव तर आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र नसणार आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. 25 धावा धावपलकावरती आहेत. सचिन तेंडुलकर यांचा विषय छेडला होता. 25 धावा. मगाशी मी तुम्हाला सचिन तेंडुलकरांचं 25 अंकाचं महत्व नक्की जे सांगितलं होतं कारण व्यवसायानं डॉक्टर असणाऱ्या अंजली मेहता यांच्याशी मात्र सचिन तेंडुलकर 25 मे रोजी मात्र विवाहबद्ध जे झालेत. हा चेंडू पाहायचंय. बराच वेळ चेंडू हवेमध्ये आहे. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरी गेला होता परंतु झेल होऊ शकत नाहीये. धावफलक नक्की जो वाढेल 2 धावेने धावफलक पुढे सरसावणार आहे. 27 धावा धावपलकावरती आहे. 27 फेब्रुवारी मित्रांनो जवळ येत चालली आहे आणि मराठी माणसांसाठी मात्र हा दिवस फार महत्वपूर्ण आहे. 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन. कुसुमाग्रज यांचा मात्र जन्मदिवस आहे आणि आपण तो मराठी राजभाषा दिन म्हणून जो साजरा करतो. 27 धावा धावपलकावरती आहेत. हा चेंडू जमिनीला समांतर फटका मैदानाच्या मध्ये असेल.
डाऊन दी ग्राउंड बॉल मात्र मैदानाच्या मध्ये नक्कीच जो खेळला होता आणि पाहायचंय धावफलक वाढलाय. 28 धावा धावफलकावरती आहेत. विज्ञान क्षेत्रामध्ये फार मोठी प्रगती मित्रांनो 28 फेब्रुवारी या दिवशी जी मात्र घडली आणि 28 फेब्रुवारी हा दिवस जागतिक विज्ञान दिन म्हणून आपण मोठ्या संख्येने मात्र जो साजरा करत असतो. 28 धावा धावफलकावरती एक गोलंदाज तयार. ओ हा चेंडू पहा किती देखना चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकलाय. डॉट बॉल आहे. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 28 धावा धावफलकावरती आहेत. लाजवाब कामकाज मैदानाच्या आतमध्ये करायचं आहे. 122 धावेंचा पाठलाग मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला मात्र पहा नक्कीच थांबून जे ठेवलाय. अक्षरशः धावेंचा असणारा ओघ पूर्णपणे जो कमी केलाय. धावांना मात्र पूर्णपणे अंकुश जे लावलेत. कुठलाही मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळून दिला जात नाही. गोलंदाजाचं करावं तितकं कौतुक खऱ्या अर्थानं जे थोडंच आहे. 28 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना एक सिंगल पहा मैदानाच्या आतमध्ये येते आणि पहा नक्कीच वाईट स्वरूपाचा चेंडू पंच या ठिकाणी जे कळवत आहेत आणि धावफलक दोन्ही वाढणार आहेत. 30 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना या स्पर्धेसाठी मात्र नक्कीच जे वायफाय सौजन्य जे लाभलंय ते पैलवान चेतन चव्हाण, श्री इंटरनेट ब्रॉडबँड कोरेगाव भीमा यांच्याकडून मात्र वायफाय सौजन्य या स्पर्धेसाठी मात्र नक्कीच जे लाभलेलं आहे त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभलंय पैलवान हरीशजी चव्हाण, निसर्ग फ्लेक्स कोरेगाव भीमा, पैलवान ऋषिराज गव्हाणे उद्योजक, पैलवान रोहित गव्हाणे आरजी एंटरप्राइजेस आणि पैलवान प्रमोदजी माळी उद्योजक यांचं मात्र विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. त्यांचं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सामन्याचं समीकरण मित्रांनो आता बदललेलं असणार आहे. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 24 आणि जिंकण्यासाठी 92 धाब्यांची गरज. 24 चेंडू आणि 92 धाबा ज्या तुम्हाला मैदानाच्या मध्ये ज्या बनवायच्या आहेत आणि या धावा जरी सोप्या वाटत असल्या तरी या मैदानावरती त्या बनवणं तितकंच सहजासहजी सोपं नाही आहे. तुम्हाला काल पाहिलेली स्वप्न खऱ्या अर्थानं आज सत्यामध्ये मात्र जे उतरवायचे आहेत. या स्पर्धेचं मात्र नक्कीच केंदूरवरून खऱ्या अर्थानं लाईव्ह प्रक्षेपण जे पाहत आहेत सन्मान्य श्री बाबू साकोरे हे देखील मात्र या स्पर्धेचं लाईव्ह आस्वाद जे घेत आहेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत आहे. अनेक ठिकाणावरून मात्र नक्कीच फोन जे येत आहेत कारण ही स्पर्धा खऱ्या अर्थानं लाईव्ह जी मात्र केली जाते आणि खऱ्या अर्थानं अनेक ठिकाणावरून मात्र या स्पर्धेसाठी मात्र नक्कीच जे फोन येत आहेत. अनेक मान्यवर मंडळी मात्र या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण जे पाहत आहेत त्या सर्वच मंडळींचं आमच्या पैलवान मल्हारी अप्पा गव्हाणे करंडकाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत आहे. धावफलकावरती तुम्ही पाहाल ना 30 धावा धावफलकावरती या ठिकाणी नक्की ज्या लागल्या जात आहेत. अतिशय सुरेख कामकाज मैदानाच्या मध्ये जे पाहायला मिळत आहे. 31 धावा धावफलकावरती आहेत. 31 रन लॉस ऑफ 1 विकेट. 31 धावा धावफलकावरती ज्या असणार आहेत. अजून भरपूर धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. आता मात्र तुम्हाला संघर्षाशी मुकाबला करावा लागेल. संघर्ष आणि संघर्ष तुम्हाला मैदानाच्या मध्ये करावाच लागणार आहे. मोठा फटका असेल. क्षेत्ररक्षक पहा मिड विकेट वरून चेंडूवरती येतोय. मिस टाइम फटका मात्र मैदानाच्या मध्ये नक्कीच जो पाहायला मिळाला आणि धावफलक वाढलंय. 33 धावा धावफलकावरती आहेत. 33 धावा धावफलकावरती नक्कीच ज्या पाहायला मिळत आहेत एक चांगल्या प्रकारचं कामकाज मैदानाच्या मध्ये नक्कीच जे पाहायला मिळणार आहे. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी मात्र या ठिकाणी सज्ज होत आहेत. तयार होताना नक्की जे पाहायला मिळतात. हा चेंडू अतिशय सुरेख आहे. हलक्या हाताने ढकलून दिला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोर येतोय. एक धाव तर आली आहे. धावफलक 1 ने वाढेल. 34 धावा धावफलकावरती. लेग बाईट्स. यानंतरचा सामना आपण खेळवतो आहोत गुरुदत्त फायटर्स धानोरे आणि डिंगरजवाडी फायटर्स डिंगरजवाडी दोनही संघाचे संघनायक संपर्क साधा.
ओ हा चेंडू अतिशय सुरेख आणि पाहायचं आहे झेल टिपलाय फलंदाज बाद. या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण पाहत आहेत आमचे मित्र अतुलजी दिघे, खास वळती गावावरून मात्र या सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण पाहत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक जी स्वागत आहे. चौतीस धावा धावपलकावरती आहेत. खास वळती गावावरून मात्र अतुल दिघे सर मात्र या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण पाहतात आणि वळती गावामध्ये त्यांच्या माध्यमातून देखील फार मोठी क्रिकेटची स्पर्धा जी आयोजित केली जात असते. मग आमचे बेनके परिवार असेल, दिनेशजी गव्हाणे आणि ओमकार ढोकरे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील विनंती आहे गुरुदत्त फायटर संघाचा संघनायक आणि डिंगरजवाडी फायटर संघाचा संघनायक संपर्क साधायचा आहे. आपली प्लेइंग 11 लिस्ट आपण दोन्ही संघांनी या ठिकाणी जमा करायची आहे. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली आहे. धाव मात्र नक्कीच जी घेतली जाणार नाही आहे. धावफलकावरती तुम्ही पाहाल 34 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थोडासा रटाळवाना खेळ मैदानाच्या मध्ये नक्कीच जो पाहायला मिळतोय. कोणताही संघ जिंको कोणताही संघ हरो, प्रेक्षकांना मात्र याच्याशी काही जे घेणं देणं नाही, परंतु एक चांगला खेळ क्रिकेटच्या मैदानाच्या मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळावा असा मात्र क्रिकेट रसिकांची जी असणारी अपेक्षा आहे. बराच वेळ झालाय मात्र कुठल्याही प्रकारचा मोठा फटका अद्यापही जो खेळून दिला जात नाहीये. 1 धाव मिळतीये आणि धावफलक वाढतंय 35 धावा धावफलकावरती. आता सिंगल डबलने काम चालणार नाही, तुम्हाला प्रहारावरती प्रहार करणं आवश्यक आहे. गुरुदत्त फायटर्स धानोरे या संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित होतोय. डिंगरजवाडी फायटर संघाचा देखील संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. आपलं स्वागत आहे आणि यानंतर आपली लढत मैदानावरती खेळवली जाणार आहे. सन्मान्य श्री राहुलदादा गव्हाणे, सचिन दादा गव्हाणे आणि सन्मान्य श्री विकासजी गव्हाणे आणि सन्मान्य श्री पर्वतराज नाबडे यांच्या शुभ हस्ते, या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय. मी त्या 4ही मान्यवरांना विनंती करतो की आपण यानंतरच्या सामन्याची नाणेफेक करायची आहे. 35 धावा धावफलकावरती आहेत. अजून जिंकण्यासाठी शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि जिंकण्यासाठी 87 धावांची गरज. शेवटचे 18 चेंडू आणि 87 धावा. सामन्याचं समीकरण बदललंय. शेवटचे 17 चेंडू 87 धावांची गरज. 17 चेंडू आणि 87 धावा. फलंदाजी करणारा संघ थोडासा अडचणीत येताना मात्र जो पाहायला मिळतोय, थोडासा अडचणीत सापडलाय. पाहूया आपल्या संघाला मात्र कोणता खेळाडू मात्र नक्कीच तो तारून नेतोय. बॅक टू बॅक वारंवार निर्धाव प्रकारचे चेंडू टाकले जात आहेत. सामन्याचं समीकरण आता बदललंय. शेवटचे 16 चेंडू आहेत, 87 अजूनही बांधवायच्यात. थोडंसं अशक्यप्राय मात्र आव्हान मैदानाच्या मध्ये आता जे वाटायला लागलेलं आहे. थोडीशी मजबूत पकड आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने मात्र नक्कीच या सामन्यामध्ये मात्र जी मिळवली आहे, अर्थात महागणपती 11 सन्मान्य श्री अमोल पासूनकर साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील पैलवान मल्हारी अप्पा गव्हाणे करंडकाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सन्मान्य श्री सतीश फंड यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालं. त्यांचं देखील पैलवान मल्हारी अप्पा गव्हाणे करंडकाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. फलंदाजाला माघारी परतावं लागते. 35 धावा धावफलकावरती आहेत. ऋषिकेश माशेरे हा नवीन फलंदाज आता मैदानाच्या मध्ये येतोय. स्ट्रायकिंगला मात्र सुभाष आहे. 6 चेंडू खेळलाय, 5 धावा त्यानं ज्या बनवल्यात. अतिशय संत खेळ मैदानाच्या मध्ये नक्की जो चालू आहे आणि हा संत खेळ तुम्हाला मैदानाच्या मध्ये करून जमणार नाही. आता तुम्हाला मात्र वेगवान फटकेबाजी तुम्हाला मैदानाच्या मध्ये करावी लागेल. नाणेफेकीचा कौल झालाय. नाणेफेक या ठिकाणी नक्कीच जे जिंकली जाणार आहे. ओ यावेळेस विकेट
चेंडू सीमा पार, षटकार. या स्पर्धेचा लाईव्ह आस्वाद घेत आहेत खास ढोक सांगवी गावावरून मात्र आमचे उद्योजक कुंदन अभंग सर. या स्पर्धेचा मात्र लाईव्ह आस्वाद घेत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. डाऊन दी बॉल, झेल टिपलाय, ऑट कॅच आणि फलंदाज बाद. असं नसायचं नाही. आणि जे आपल्या गर्लफ्रेंडवरती खरं प्रेम करतात, तिच्या लग्नात कोण कोण असं हातवर करायचं, तिच्या लग्नात कोण कोण असं हातवर हात वर. शेवटचे 13 चेंडू आणि 81 धाव्यांची गरज. 13 चेंडू आणि 81 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत गोलंदाज. हा चेंडू पहा नक्कीच भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोर येणार आहे. त्या दरम्यान पहा 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत आणि या 2 धावेने धावफलक वाढले. 43 धावा धावफलकावरती आहे. सामन्याचं समीकरण आता बदललंय. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 12 आणि जिंकण्यासाठी 79 धाव्यांची गरज. 12 चेंडू 79 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू 12 षटकार खेचले तरी आता मात्र अशक्य आहे, परंतु क्रिकेट आहे. अवांतर चेंडू पडले, त्यावरती मोठे फटके खेळले गेले तर मात्र काहीही होऊ शकतं. 12 चेंडूमध्ये नक्कीच 50 धाव्यांची खेळी करणारा युवराज सिंग तुम्हाला सर्वांना माहिती आहे. 12 चेंडूमध्ये KPLच्या मैदानावरती मित्रांनो खऱ्या अर्थानं 76 धावा देखील बनवल्या गेलेल्या आहेत. तर या मैदानावरती 12 चेंडू 79 होणार का? खऱ्या अर्थानं महागणपती 11 संघाने मात्र जी घोरपडीची पकड म्हणतात ना, ती घोरपडीची पकड खऱ्या अर्थानं या सामन्यामध्ये मात्र नक्कीच मिळवली आहे. षटक क्रमांक नक्कीच 6व्या क्रमांकाचा घेऊन येतोय. प्रतीक पाचुनकर गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होतोय, तयार होताना पाहायला मिळतोय. पाहूया कशा प्रकारचं कामकाज करेल. हा चेंडू खेळून काढलाय. एक धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. दुसरीसाठी प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा. धावफलक 2 ने वाढेल. 45 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 11 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 77 धाव्यांची गरज. 11 चेंडू आणि 77 धावा. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी. हा चेंडू डॉट आहे, निर्धाव प्रकारचा पडलाय आणि पहा सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 10 चेंडू 77 धाव्यांची गरज. अशक्य असं मात्र आव्हान आता मैदानाच्या मध्ये असणार आहे. यानंतर तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहाल श्री गुरुदत्त फायटर्स धानोरे आणि डिंगरजवाडी फायटर्स डिंगरजवाडी अशी लढत तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. हा चेंडू वाईड असेल. अवांतर धाव संख्येत भर पडते. 46 धावा धावफलकावरती आहेत. काल तुम्ही मित्रांनो या स्पर्धेमध्ये पाहाल हा चेंडू यावेळेस पाहायचा आहे. धाव्यांसाठी फार मोठी धाव होती. कालचा सामना मित्रांनो तुम्हाला आठवावा लागेल. गोलंदाज तुम्हाला आठवावा लागेल. जयेश नावाचा गोलंदाज गोलंदाजी करत होता आणि त्या गोलंदाजानं या स्पर्धेमध्ये मात्र 37 धावा एका षटकात खर्च केल्यात. म्हणजे हे क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत गोलंदाज. रिव्हर्शिप फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. एक बुलंदी पॉवरफुल स्ट्रोक, एक मॅजिकल ड्राईव्ह चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहिजे. संघाचं अर्धशतक धावफलकावरती आलंय. 51 धावा धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तुम्ही काल पाहाल शुभम शेळके नावाचा फलंदाज तुम्हाला आठवावा लागेल. 26 चेंडूमध्ये 80 धावा या मैदानावरती त्याने ज्या बनवलेल्या आहेत. शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सन्मान्य श्री अजय गव्हाणे
यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. मी साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं पहिलवान मल्हारी अप्पा गव्हाणे करंडकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती या ठिकाणी यायचं आहे आणि व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. 55 धावा धावपलिकावरती आहे. चला वेळ वाचवा. ओ हा चेंडू पहा नक्कीच पॉवरफुल खेळलाय. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार. या अल्लाह, काले से डर गए क्या? हमें काले हैं तो क्या तू बंदे काले हैं। सामन्याचं समीकरण आता मित्रांनो आहे 6 चेंडू आणि 61 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. निम्म्या धावा बनवल्या गेल्यात, अजून निम्म्या बनवायच्यात. शेवटचं षटक. मंदार पाचुंदकर गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज तयार. हा चेंडू पहा नक्कीच खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे परंतु चेंडू सीमा पार होईल. चौकार. या फटक्यांची गरज या अगोदर हवी होती. 65 धावा धावपलकावरती आहेत. महागणपती 11 विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलाय. एक सिंगल घेतली जाईल. 66 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक मित्रांनो मैदानाच्या मध्ये प्रगतीपथावरती आहे. अतिशय सुरेख लाजवाब चेंडू. निर्धाव प्रकारचं कामकाज मैदानाच्या मध्ये जे पाहायला मिळते. 66 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. तुम्ही पाहतायत महागणपती 11 रांजणगाव आणि दरेकरवाडी स्पोर्ट क्लब दरेकरवाडी. प्रथमतः फलंदाजी करत असताना मात्र 121 धावा महागणपती 11 संघाने मात्र कुटुंब काढल्यात आणि एक नवीन विक्रम अबाधित केला आहे. आणि हा विक्रम मैदानाच्या मध्ये कोणता संघ येत्या नक्की संपूर्ण स्पर्धेमध्ये मात्र तोडणार हे आपल्याला पाहावं लागेल. 31 तारखेला मात्र या स्पर्धेचा नक्की सांगता सोहळा असेल. फायनलचे धगधगते थरार तुम्हाला 31 तारखेला या मैदानावरती खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल. नक्कीच अनेक मोठमोठे मान्यवर मंडळी, सामाजिक क्षेत्र असेल, धार्मिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्रातली मान्यवर मंडळी तुम्हाला एकाच मंचावरती येत्या 31 तारखेला पाहायला मिळतील. आणि खऱ्या अर्थानं हा क्रिकेटचा देखणा सोहळा तुम्हाला सर्वांना अनुभवता येईल. बहारदार केलेलं आयोजन, बहारदार केलेलं नियोजन. खऱ्या अर्थानं धन्यवाद द्यावे लागतील सर्व आयोजन कमिटीला, धन्यवाद द्यावे लागतील सर्व संयोजन कमिटीला, धन्यवाद द्यावे लागतील पहिलवान मल्हारी अप्पा गव्हाणे यांना. हा चेंडू वाईट आहे. धावपलकावरती तुम्ही पाहाल 68 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबाईलमध्ये. शेवटचा चेंडू बाकी आहे. महागणपती 11 या संघाने मात्र कधीच शिक्कामोर्तब जे केलंय आणि पहा या सामन्यामध्ये मात्र विजयी पताका खऱ्या अर्थानं महागणपती 11 संघाने जी फडकवली आहे. विजेत्या संघाचं स्वागत आहे, पराभूत संघाचं देखील स्वागत आहे. Yes.